25 ते 30 लोकांसाठी झणझणीत अशी परफेक्ट टेस्टची मिसळ कशी बनवायची ही रेसिपी मी आज इथे शेअर करणार आहे। तुमच्या सगळ्यांचं आस्वाद रेसिपीजमध्ये खूप स्वागत आहे। आणि इथे आपल्याला कांदे, बटाटे, आलं लागणार आहे, लसूण लागणार आहे, 2 सुक्या खोबऱ्यांच्या वाट्या मी उभ्या उभ्या कट करून घेतल्यात, नंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहे। 1 किलो मटकी सुद्धा घेतलेली आहे मोड आलेली। आणि कुकरमध्ये आपल्याला ही मटकी घ्यायची आहे। बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि फोडी सुद्धा करून घेतलेल्या आहेत। कुकरला आपण ही मटकी जी आहे ती घालणार आहोत। मोठा कुकर घेतला तरीही चालेल। आणि बटाटे जे आहेत ते मी असे काप करून घेतलेले आहेत, तेही यामध्ये घालणार आहोत। थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला मीठ घालायचं आहे। 1.5 चमचा मी मीठ घातलेलं आहे। सगळं छान पैकी मिक्स करून एक शिट्टी करून घेणार आहोत। आता इथे मसाला तयार करूयात। त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। सगळे जे कांदे आहेत ते उभे उभे चिरून घ्यायचे आहेत। लसूण, आलं घालून घ्यायचं आहे। कोथिंबीर भरपूर अशी घालायची आहे। छानपैकी हलवून घेऊयात। मीडियम फ्लेमवरती तुम्ही गॅस ठेवला तरीही चालेल। छानपैकी 10 ते 15 मिनिटं भाजल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कांदा मस्त मऊ झालेला आहे। आणि आपण जे सुकं खोबरं घेतलेलं होतं ते मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे, तेही यामध्ये घालून घेऊयात। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। मसाला आपला छानपैकी भाजून झालाय, तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी बटाटा आणि मटकी शिजलेली आहे। आता ही पूर्ण थंड करून घेऊयात। मसालाही थंड झाला आहे। मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी घालून मस्त बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत आणि आपण याला फोडणी करून घेणार आहोत। काही मिनिटातच अशी भरपूर क्वांटिटीची मिसळ तयार होणार आहे। इथे भरपूर तेल घालायचं आहे। त्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायचं आहे, जिरं घालून घ्यायचं आहे, हळद आणि हिंग सुद्धा घालून घ्यायचं आहे। ही रेसिपी जेव्हा तुम्ही ट्राय कराल तेव्हा ती कशी जमली मला कमेंट करून सांगायला विसरू नका। अशाच छान छान रेसिपीजसाठी आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। हळद घालून घेतलेली आहे। ही भरपूर क्वांटिटीची मिसळ जी आहे ती माझ्या मुलाच्या वाढदिवसाला मी केलेली आहे आणि सगळ्यांना फार आवडलेली आहे। तुम्हाला ही जरूर आवडेल। फ्रेश कढीपत्त्याची पानं घालून घेतल्यानंतर वाटलेलं वाटण जे आहे, मसाला जो वाटलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। छानपैकी परत एकदा आपल्याला मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे। इथे मी 2.5 चमचे लाल तिखट घातलेला आहे। त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला यामध्ये ॲड करायचा आहे। घरचा कांदा लसूण मसाला आहे, चव अप्रतिम बनते। इथे मी 4 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे। त्याच्यानंतर इथे मी काळा मसाला सुद्धा यामध्ये घालणार आहे। छानपैकी हलवून घेणार आहोत आणि परत एकदा आपल्याला मीडियम फ्लेमवरती हा मसाला परतून घ्यायचा आहे। अजून 10 मिनिटं आपण परतणार आहोत। 4 ते 5 टोमॅटोची प्युरी मी एका साईडला केलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता रंग छान येण्यासाठी मी काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे। अप्रतिम चवीची ही मिसळ बनणार आहे। तुम्ही जर आत्तापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आता या मसाल्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे। इथे मी 5 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत, ते यामध्ये ॲड करूयात। अजून 5 मिनिटं छानपैकी हलवून घेणार आहोत आणि मसाला आपला सुंदर असा सुगंधित झालेला आहे आणि मिसळ खूपच अप्रतिम बनणार आहे। आता आपण शिजलेली मटकी आणि त्याचबरोबर बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे। हलवून घेऊयात। या कढईमध्ये पूर्ण मिसळ बनणार नाही आहे, त्यामुळे मी याचे 2 पोर्शन्स केलेले आहेत। दुसऱ्या कढईमध्ये मी थोडीशी मिसळ करणार आहे। बऱ्याचदा असं होतं की काहीतरी घरामध्ये ओकेजन आहे आणि वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवता, त्यावेळेस अशा पद्धतीची मिसळ तुम्ही नक्की ट्राय करू शकता। अगदी साधी सोपी आणि मस्त रेसिपी आहे। आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। पाणी घालून घेऊयात, मीठ घालून घेऊयात आणि त्याच्यानंतर 1 उकळी किंवा 2 उकळी आल्यानंतर आपली मिसळ तयार होणार आहे। खूप सुंदर दिसते आणि सुगंध तर अप्रतिम सुटलेला आहे। कोथिंबीर घालून घेऊयात आणि त्याच्यानंतर ही भरपूर जणांसाठी म्हणजे 25 ते 30 लोकांसाठी पुरेल एवढी मिसळ आपली तयार झालेली आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान रेसिपी घेऊन।